नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जावा यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी गेल्या काही काळात गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतली आहे। विविध कारवाया, धाडी आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाईमुळे काही प्रमाणात सकारात्मक परिणामही दिसून येत आहेत। मात्र या सर्व प्रयत्नांमध्ये नांदगाव तालुका अपवाद ठरत आहे की काय, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। नांदगाव शहरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून भरदिवसा चोरी करण्याचे धाडस चोरट्यांकडून केले जात आहे। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे शहरातील मुक्ताई मेडिकल या दुकानावर छापा टाकला असता तेथून एक गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले। या प्रकरणी आरोपी भावेश मधुकर खैरनार याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने हे पिस्तूल शहरातील रुद्राक्ष दीपक सोनवणे याच्याकडून 20,000 रुपयांना खरेदी केल्याची माहिती समोर आली। पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून गुन्हा रजिस्टर क्रमांक 93/2026 अंतर्गत भारतीय शस्त्र अधिनियम 1959 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान शहरात कोणकोणत्या गुन्हेगारांना पिस्तूल, तलवारीसारखी घातक शस्त्रे विक्री करण्यात आली आहेत याचा तपास सध्या पोलीस करत आहेत। मात्र दीपक सोनवणे याला ही शस्त्रे नेमकी कोण पुरवतो याबाबतचे रहस्य अद्याप कायम आहे। तालुक्यातील नागरिकांच्या मते अशा गंभीर घटनांनंतर अनेकदा प्रकरण दाबण्यासाठी मोठ्या प्रमाणावर राजकीय हस्तक्षेप होत असल्याची चर्चा असते। त्यामुळे पोलीस प्रशासनावरही मर्यादा येतात आणि कारवाईला अपेक्षित गती मिळत नाही। पोलिसांना जर पूर्ण स्वातंत्र्य आणि पाठबळ दिले तर तालुक्यातील गुन्हेगारीला आळा बसू शकतो, असे जाणकारांचे मत आहे। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणून ओळख निर्माण होत असताना नांदगाव तालुका मात्र या चौकटीबाहेर राहतो आहे का, असा सवाल आता जोर धरू लागला आहे। त्यामुळे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी नांदगाव तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीकडे विशेष लक्ष देण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे। विनोद गायकवाड, ब्युरो रिपोर्ट, निफाड। ज्या चोऱ्यांची घटना घडल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर आमचं सर्च ऑपरेशन सुरू होतं। काही गुप्त बातमीदारांची तपासणी आमची सुरू होती, त्यांच्याकडून माहिती मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो। त्या प्रयत्नांच्या दरम्यान आम्हाला गुप्त बातमीदारांकडून अशी माहिती समजली की एक कोर्टासमोर एक दुकान आहे मेडिकलचं, त्या दुकानामध्ये एक व्यक्ती जो आहे ज्याचं नाव भावेश खैरनार आहे, त्याच्याकडे एक गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाली होती। ती माहिती मिळाल्यानंतर आमचे पोलीस पथक जे आहे, पथकातील दत्ता सोनवणे, मुदत्सर शेख आणि दिलीप निकम यांना पंचांसर सदर ठिकाणी झडती घेण्यासाठी पाठवलं। तर तिथे आम्हाला एक गावठी कट्टा बनावटीचा मिळून आलेला आहे, तो ताब्यात घेतला। त्याला सखोल विचारपूस केल्यानंतर त्याने सांगितलं की सदरचा कट्टा मी हा विकत घेतलाय आणि विकत देणारा व्यक्ती आहे तो ढेब्या उर्फ रुद्राक्ष दीपक सोनवणे, राहणार हुलारवाडा, नांदगाव, याने मला तो विकत दिलेला आहे, असं आम्हाला त्या भावेश खैरनार, त्याचं वय 25 वर्ष आहे, त्याचं मेडिकल दुकान आहे, हा खैरनार वाड्यावर राहतो नांदगाव शहरातच। या दोघांना आम्ही सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे। अटकेनंतर आम्ही त्याला मान्य न्यायालयासमोर हजर करणार आहोत। पुढील तपास आम्ही त्याची रिमांड मिळावी यासाठी न्यायालयाला विनंती करणार आहोत। सदरची जी माहिती आहे ती आम्ही वरिष्ठांना दिलेली आहे। सदर कामी वरिष्ठांचे आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं असून सदर कामी माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री बाळासाहेब पाटील साहेब, तसेच मालेगाव विभागाचे माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंग संधू साहेब, तसेच आमचे मनमाडचे SDPO साहेब श्री बाजीराव महाजन साहेब यांनी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गुन्ह्याचा पुढील तपास करण्याकामी आरोपीचा रिमांड घेऊन सदरची कृती त्याने का केली, सदरचे शस्त्र त्याने कुठून प्राप्त केलं, त्याचा हेतू काय होता, तो कोणत्या कारणासाठी वापरणार होता, हे आम्ही सगळं रिमांड काळामध्ये त्याच्याकडून उपलब्ध करून घेणार आहोत माहिती। आणि याच्यामध्ये अधिक आरोपी निष्पन्न झाल्यास त्यांना देखील या कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही, त्यांना देखील अटक करून आम्ही सदर गुन्ह्यात त्यांना जास्तीत जास्त कशी शिक्षा होईल आणि कसा जास्तीत जास्त पुरावा उपलब्ध होईल, त्या सगळ्या पुराव्याच्या आधारे आम्ही त्यांच्या विरुद्ध मान्य न्यायालयात दोषारोप पाठवण्याची तयारी करणार आहोत। आणि नागरिकांना देखील आम्ही आवाहन करू इच्छितो नांदगाव मधील की असे जे गैरकृत्य करणारे जे गुन्हेगारी एलिमेंट्स आहेत यांच्यावर कारवाई आम्ही पोलिसांनी करावी। जर आपल्याला अशी काही गुप्त बातमी मिळालीच तर आम्हाला तातडीने आम्ही कळवा, आम्ही दुसऱ्याच मिनिटात तिथे हजर होऊ आणि अशा गुन्हेगारी ठेचून कशी काढता येईल यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करणार आहोत। आणि आम्हाला नागरिकांनी मदत करावी, साथ द्यावी अशी आम्ही विनंती करतो, असे आवाहन करतो। धन्यवाद।